तुम्ही सध्या जे काही आहात त्या सगळ्याला धोका वाटेल जर तुम्ही फक्त माझ्यासोबत बसलात तर. मला तुमचं जीवन पूर्णपणे उलटं करायचंय, जेणेकरून तुम्ही गोष्टी आहेत तशा पाहाल. जर तुम्हाला लोकांच्या ऊर्जा सर्वोच्च पातळीवर न्यायच्या असतील तर त्यासाठी प्रचंड साधनेची गरज असते. प्रत्येकाच्या कर्माच्या रचनेनुसार उपाय देखील वेगळा असावा लागतो. ज्यांना प्रगती करायची आहे हे त्यांच्यासाठी काम करेल. जेव्हा एखाद्याची आध्यात्मिक प्रक्रिया फास्ट फॉरवर्ड केली जाते तेव्हा त्याच्या भूतकाळातल्या कर्माचं काय होतं? सर्वट ठसे. जे काही कर्माचे ठसे आहेत ते जीवनाच्या साध्या प्रक्रियेतूनच पूर्ण केले जातात. यालाच प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे या जीवनभरासाठी नेमून दिलेलं कर्म. तिथं संचित नावाचं काहीतरी असतं जे कर्माचं गोदाम आहे. तो एक मोठा साठा आहे. पण या जीवनासाठी काहीतरी नेमून दिलं जातं, यालाच प्रारब्ध म्हणतात. तर जर आम्ही तुम्हाला फास्ट फॉरवर्डवर ठेवलं तर आम्हाला तुमचं जीवन एका प्रकारे सुरक्षित सुद्धा करावं लागतं. कारण जर प्रारब्ध संपलं तर तुमच्या आतील जीवनाला वाटतं की त्याची मुदत संपली आहे, म्हणून ते सोडून जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आम्हाला यंत्रणेमध्ये काही नांगर टाकावे लागतील, जेणेकरून प्रारब्ध लवकर संपलं तरी जीवनाला हे वाटणार नाही की ते संपलं आहे, ते शरीरातच राहील. तर जेव्हा आम्ही तुम्हाला फास्ट फॉरवर्डवर टाकतो, जर तुमच्याकडे खूप दुःख असेल तर तुम्ही पाहाल की तुम्ही प्रचंड दुःखातून जाल. खूप वेगाने, खूप तीव्रतेने. तुमच्या जीवनात तुम्ही कधीही असं दुःख अनुभवलं नसेल, ते अशा प्रकारे जाईल. कारण तुमचं दुःख रोज थोड्या थोड्या प्रमाणात येत होतं. आता ते सर्व मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही फक्त त्यातून जात राहता. हे फक्त इतकंच आहे की पुढची 50 वर्ष दुःख सोसण्याऐवजी तुम्ही कदाचित ते पुढच्या 5 किंवा 10 आठवड्यात, कदाचित 5 महिन्यात, कदाचित एका वर्षात संपवाल. तर तुम्ही पाहाल की अचानक, सर्वांसाठी नाही, तुमच्याकडे काय आहे, काय घेऊन चालला आहात यावर ते आहे. पण समजा तुम्ही आधीच अशा काही गोष्टीत असाल तर एकदा आम्ही तुम्हाला फास्ट फॉरवर्डवर टाकलं की तुम्ही पाहाल की सर्व काही वेगवान असेल. जे लहान प्रमाणात येत होतं ते आता मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे येईल. पण ते खूप कमी कालावधीसाठी टिकेल. जीवनभर पसरण्याऐवजी तुम्ही ते जीवनाच्या अल्पकाळात संपवता आणि मग पाहता की पुढे काय करायचं. कारण जोपर्यंत या छोट्या छोट्या गोष्टी रोज येतात त्या तुम्हाला प्रगती करू देत नाहीत, पुढे पाहू देत नाहीत. त्या तुम्हाला दररोज फक्त इथेच खाली पाहायला लावतात. तुम्ही ते सर्व कमी वेळात संपवता. मग एखाद्या मोठ्या गोष्टीची आकांक्षा करणं खूप सोपं जातं. तर ही अशी गोष्ट घडते. म्हणून जरी हे घडायचं असेल, जर एखाद्याला या तीव्रतेतून जायचं असेल तर त्याला सहाय्यक वातावरणाची गरज असते. सहाय्यक वातावरणाशिवाय जर हे दुसरीकडे कुठेतरी घडलं तर तो कदाचित पूर्णपणे घाबरून जाऊ शकतो की त्याच्या जीवनात काहीतरी चुकीचं घडत आहे. काही चुकीचं घडत नाहीये, फक्त इतकंच आहे की गोष्टी वेगाने घडत आहेत. समजा 1 वर्षाचं दुःख एका दिवसात घडलं. हाताळण्यासाठी हे खूप जास्त असेल, नाही का? पण तुम्ही 363 दिवस राखून ठेवत आहात. तुम्ही दुःख नसलेले 363 दिवस वाचवत आहात. पण एक दिवस तुम्ही प्रचंड दुःखातून जात आहात, कारण एका वर्षाचा डोस एका दिवसात मिळत आहे. मी फक्त हे असंच असेल असं नाही, मी फक्त उदाहरण देतोय. संचित कर्म does it also? तुम्हाला प्रत्येक गोष्ट संपवायची गरज नाही. एकदा का तुमचं प्रारब्ध हाताळलं गेलं की तिथं एक ठराविक मोकळीक आहे. ते तुम्हाला जीवनाकडे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने पाहण्यासाठी जागा देतं. तर आता तुम्हाला ते संपवायची गरज नाही, कारण ती संपूर्ण गोष्ट काल्पनिक आहे. ती खरोखर अस्तित्वात नसते. तो फक्त एक ठसा आहे, ते वास्तव नाही. पण तुमच्या आत ती वास्तविकतेसारखी सुरू असते. तर एकदा का तुम्ही प्रारब्ध संपवलं की ते तुम्हाला पुरेशी जागा देतं जीवनाकडे पाहण्यासाठी, जीवनाच्या आकलनासाठी, एका वेगळ्या आयामात जाणून घेण्यासाठी. तर जर तुम्ही स्वतःला एवढी जागा दिली तर तुमच्याकडे हे पाहण्याची स्पष्टता असेल की ही संपूर्ण गोष्ट भ्रामक आहे.
जेव्हा तुम्ही हे पाहता की कर्माचा प्रभाव इतका भ्रामक आहे, तेव्हा तुम्ही सहज तो सोडू शकता. एका विशिष्ट साक्षात्कार होऊन तुम्हाला ते सगळं संपवायची गरज नाही. जर तुम्ही संचित संपवायचा प्रयत्न केला तर ती एक लांब प्रक्रिया आहे, खूप लांब प्रक्रिया. कारण साठा खूप मोठा आहे, प्रचंड मोठा. तुम्ही त्या गोष्टी संपवावयाचा प्रयत्न करत नाही. तुम्ही हे पाहता की ते तिथल्या तिथं कसं विरघळवून टाकायचं एका फटक्यात. तुम्ही फक्त प्रारब्ध संपवायचा प्रयत्न करता, कारण ते आधीच वाटपात आलं आहे. गोदामात काय आहे, तुम्ही ते संपवायचा प्रयत्न करत नाही. तुम्ही संपूर्ण दुकान जाळून टाकायचा प्रयत्न करता. तुम्हाला त्यात काय आहे हे सुद्धा पाहायचं नाहीये. त्यात काय सामान आहे हे सुद्धा पाहायचा प्रयत्न तुम्ही करत नाही. कारण एकदा तुम्ही ते उघडलं की ते तुम्हाला गिळून टाकू शकतं. तुम्ही फक्त प्रारब्ध हाताळा, ते तुम्हाला मोकळी जागा देतं. मग गोदाम घाऊक प्रकारे संपवून टाका. तुम्ही त्यातलं सामान पाहायचा आणि तो संपवायचा प्रयत्न करू नका. ती अतिशय दीर्घ प्रक्रिया असेल. अध्यात्मामध्ये ते भूतकाळातले संस्कार आणि कर्म जाळून टाकण्याबद्दल बोलतात. पण शिकण्याची आणि विकसित होण्याची इच्छा भूतकाळातील प्रभावांवर आधारित असते. हा विरोधाभास नाही का? आता तुम्ही 2 शब्द वापरले आहेत, शिकणे आणि विकसित होणे. विकसित होणे वेगळं आहे आणि शिकणे वेगळं आहे. तुम्ही मुळात कमावण्यासाठी शिकता, नाही का? हे किंवा ते कमावण्यासाठी. विकसित होणं वेगळ्या कारणासाठी असतं. विकसित होण्यात कोणताही लाभ नाही, पण तेच सर्व काही आहे. खरोखर कोणताही लाभ नाहीये. आता तुम्ही आत्मज्ञानी बनलात, कोणीही तुम्हाला पगार देणार नाहीये. ठीक आहे? पहा, 25 वर्षाहून अधिक काळ मी काम केलं तरीही माझ्या खिशात $1 नाहीये. तर तुम्ही जर ज्ञानी झालात तर कोणीही तुम्हाला पैसे देणार नाही. तुम्हाला काहीतरी मिळेल म्हणून तुम्ही ते करत नाही. कारण प्रत्यक्षात ते सर्व काही आहे. कारण दुसरं काहीच इतकं मौल्यवान नाहीये. पण आपण काही गोष्टी शिकतो या जगात आपलं जीवन जगण्यासाठी. बरं का? भारतात परंपरेने नेहमीच आध्यात्मिक साधकाची काळजी घेतली. त्याला स्वतःच्या अन्नाची पर्वा करायची गरज नाही. तो जाईल तिथं कोणीतरी त्याला अन्न देईल. हळूहळू हे कमी होत चाललंय. पण अन्यथा पारंपरिकपणे जर तुम्ही फक्त सांगितलं की मी आध्यात्मिक साधक आहे, मी आत्मज्ञान शोधत आहे, तर तुम्ही अन्नाची पर्वा करायची गरज नाही. कोणीतरी तुमच्या अन्नाची जबाबदारी घेईल. तुम्ही जाल तिथे लोक तुम्हाला जेवू घालतील. आजही हे आहे, पण मोठ्या शहरात ते हरवत चाललंय. तर समाजाने तुमची काळजी घेतली कारण तुम्ही सर्वोच्च गोष्टीची आकांक्षा बाळगत आहात. तुम्हाला अन्नाची काळजी करायची गरज नाही. आम्हाला हे नको आहे की तुम्ही उपजीविकेत वेळ घालवावा. पण अशी व्यवस्था नाहीये. त्यामुळे आपल्याला अन्नासाठी काही युक्त्या शिकणं गरजेचं आहे. हो ना? तर तुम्ही त्यासाठी शिकता. पण विकसित होण्याचा त्याच्याशी संबंध नाही. विकसित होणं ही आंतरिक ओढ आहे. त्यासाठी कोणताही पगार नाही, कोणताही लाभ नाही. जग तुम्हाला त्यासाठी बक्षीस देणार नाहीये. कदाचित ते तुम्हाला छळतील. कदाचित खरंच. स्वतःला नीट झाकायचं कसं हे माहीत नसेल तर ते तुम्हाला छळतील. ते कदाचित तुम्हाला सोडावर चढवतील. बरं का? त्यांनी असं केलंय नाही का? कितीतरी वेळा त्यांनी असं केलंय. त्यामुळे विकसित होण्यासाठी कोणतंही बक्षीस नाही, पण शिकण्यासाठी बक्षीस आहे. त्यामुळे या 2 गोष्टी सारख्या नाहीयेत. तुमची जाणीव रिकामी करणं म्हणजे नक्कीच शिकणं नाही. हो ना? ती भरून काढणे म्हणजे शिकणे आहे, नाही का? त्यामुळे नक्कीच ते शिकणे नाहीये. तर काही स्तरांवर मी शिकण्याबद्दल बोलत असेन, कारण तुम्हाला जीवन एका विशिष्ट प्रकारे जगायचं आहे. तुम्ही योगाकडे आलात, कारण त्यांनी माहितीपत्रकावर सर्व लाभ छापले होते. असं आहे की नाही? म्हणून तुम्हाला जर काही हवंय तर काहीतरी शिकावं लागेल. तुम्हाला कोणत्याही लाभांची पर्वा नाहीये. उद्या सकाळी मरून पडलात तरी तुम्हाला फरक पडत नाही. पण तुम्हाला विकसित व्हायचंय. तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही त्या वेगळ्या पद्धतीनं हाताळतो. त्यांना काहीही शिकायची गरज नाही. मी त्यांच्यासोबत वेगळ्या गोष्टी करीन.
आश्रमात असे लोक येतात, ते येतात त्या दिवशी. त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्यात रस नसतो. सद्गुरू, मी आलोय, बस. ठीक आहे, या. प्रत्येकाला काहीतरी काम करावं लागतं, कारण बरं का, आपल्याला जेवायचं असेल तर आश्रमात काहीतरी घडलं पाहिजे. आणि आम्ही अनेक सामाजिक प्रकल्प आणि इतर गोष्टी हाती घेतल्या आहेत, म्हणून आम्ही त्यांना काही काम देतो. आम्ही त्यांना काही शिकवत सुद्धा नाही. ठीक आहे, तुम्ही आश्रमात आरोग्यासाठी आला आहात आणि आम्हाला तुमच्यासाठी मेडिकल बिलं भरायची नाही आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला आसन, क्रिया काहीतरी शिकवतो. पण खरोखर शिकणे असं काही नसतं. तुम्ही फक्त तिथे राहा, बस इतकंच. ज्यांना विकसित व्हायचं आहे त्यांना काही करायची गरज नाही. त्यांना फक्त तिथं थांबून राहायचं आहे. पूर्ण विश्वास आणि ग्रहणशील होऊन ते जर इथं राहिले तर आम्ही त्यांच्यासाठी काम करू. पण ज्यांना समाजात गोष्टी साध्य करायच्या आहेत, त्यांना ते सांभाळायचंय, लाभ हवे आहे, तर त्यांना शिकावं लागेल. शिकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दुसरा कोणता मार्ग नाही. तुम्हाला काय हवंय? शिकणे की विकसित होणे? तुम्हाला आत्ताच ठरवायची गरज नाही. तुमचा वेळ घ्या. एखादी व्यक्ती या ऊर्जांबाबत अधिक संवेदनशील कशी बनते? एखादी व्यक्ती या ऊर्जांबाबत अधिक संवेदनशील कशी बनते? साधना करणे ही एक गोष्ट आहे. जर तुम्ही भावस्पंदनसारखे थोडे कठीण पाऊल उचलले तर त्याची मदत होऊ शकते. तुम्ही आधीच तिथं जाऊन आला आहात. काहीच हल्लं नाही. तुम्ही तिथे स्वयंसेवा करा. पहा, 3 दिवस ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही मनात विचार करत असाल, अरे, मी अटलांटापर्यंत गेलो आणि मी भावस्पंदन केलं आणि माझ्या हात काहीच हल्लं नाही. 3 दिवस, एक वीकेंड. मला वाटतं की मी आध्यात्मिक प्रक्रियांचे संपूर्ण मापदंड बदलले आहेत आणि लोकांच्या अपेक्षा खूप मोठ्या झाल्या आहेत. उदाहरणार्थ, समजा रामकृष्ण असं म्हणूया, रमण, जे अलीकडच्या काळातले आहेत. तुम्हाला रमण महर्षी माहीत आहेत? त्यांच्याबद्दल ऐकलंय? ते आता 20व्या शतकातले महान गूढवादींपैकी एक म्हणून ओळखले जातात. किमान सुप्रसिद्ध तरी आहेत. कदाचित त्या अर्थाने महान नसतील, पण जगात सुप्रसिद्ध लोकांपैकी आहेत. हे सर्व ते प्रसिद्ध झाले. त्यांनी कधीही आश्रम सोडला नाही. ते तिथेच राहिले, कुठेही प्रवास केला नाही. त्यांनी लोकांना क्वचितच काही शिकवलं. त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं. ते खूप कमी बोलू शकत होते. एक अद्भुत मानव. आम्ही त्यांच्या आत्मज्ञानावर शंका घेत नाही आहोत. ते एक विलक्षण मानव आहेत. मी त्यांच्या व्यावहारिक कौशल्यांबद्दल बोलतोय. फक्त इतकंच घडलं की एक अमेरिकन माणूस तिथं गेला. रमणांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि या माणसाचा कणा हादरला. त्याचा कणा थरथरला आणि तो इतका प्रेरित झाला की त्यानं रमणांवर अनेक पुस्तकं लिहिली. जगात सर्वत्र, प्रत्येक भाषेत त्यानं पुस्तकं लिहिली आणि सर्वत्र पोहोचवली. आणि रमण जगप्रसिद्ध झाले. फक्त या कारणामुळे की या माणसाचा कणा हादरला. मी तुम्हाला इथे लोळवतोय. आणि अपेक्षा आणखी मोठमोठ्या होत चालल्या आहेत बरं का. हे असं पूर्वी 7 दिवसातच व्हायचं. दीक्षेच्या वेळी 80% लोक जमिनीवर लोळत असायचे. आम्ही ते थांबवलं कारण लोक घाबरून पळून जात होते. अशा सगळ्या गोष्टी. जर तुम्ही पाहिलं की संयम आणि आम्ही करत असलेल्या विविध प्रक्रियांमध्ये काय घडत आहे, तर लोकांचा ज्या प्रकारच्या ऊर्जेशी संपर्क होतो तो इतका प्रचंड आहे. माझ्या माहितीनुसार तुम्हाला हे असं संघटितपणे कुठंच दिसणार नाही. काही लोक आहेत जे या गोष्टी करतील, पण ते कधीही संघटित मोठे गट नसतील. ते नेहमी कमी लोकांसोबत, त्यांच्या जवळच्या लोकांसोबतच हे करतात. मोठ्या लोकसंख्येमध्ये
अशा संघटित गटात अशा प्रकारच्या गोष्टी घडणं. मला वाटत नाही की जगात दुसरीकडे अशी कोणतीही जागा आहे जिथे लोक फक्त बरं का जातात आणि यामुळे अपेक्षा जास्त प्रमाणात वाढतच चालल्या आहेत. तुम्ही एक वीकेंडसाठी जाऊन येता आणि आता तुम्हाला आत्मज्ञानी व्हायचंय. तुम्ही एक वीकेंड घालवला आणि अपेक्षा करता की काहीतरी वेगळं घडेल. तुम्ही अनुभवानं भारावून गेला आहात, पण तुम्हाला वाटतंय की ते पुरेसं नाही, काहीतरी दुसरं घडायला हवंय. कारण तुमच्या भोवतालचे लोक मोठ्या गोष्टींबाबत बोलत आहेत. नाही, या मार्गाने जाऊ नका. तुम्ही ऊर्जांबाबत काळजी करू नका. तुम्ही फक्त या साधनेला वाहून घ्या. जर तुम्ही गौतमांकडे गेला असता, माहीत आहे ना, बुद्ध आज 2500 वर्षांनंतर त्यांच्याबद्दल बोलणं चांगलं वाटतं. जर तुम्ही त्यांच्याकडे गेला असता तर 2 वर्ष तुम्हाला तिथं फक्त राहणं आवश्यक होतं, फक्त तिथं बसून राहणं. ते तुम्हाला कामसुद्धा देणार नाहीत. दीक्षा नाही, सराव नाही, शिकवण नाही, काम नाही. अगदी काम मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथं 2 वर्ष थांबावं लागे. अगदी आश्रमात झाडू मारण्यासाठी सुद्धा तुम्ही 2 वर्ष वाट पहा. समजलं? 2 वर्ष वाट पाहिली की मग तुम्ही भांडी घासू शकता. 5 वर्ष भांडी घासली की मग तुम्हाला सूत्रे दिली जातील जी तुम्ही वाचू आणि म्हणू शकाल. अजून 5 वर्ष हे केलं की मग तुम्हाला दीक्षा मिळेल. आम्ही असंच करायला हवं होतं. आता एका आठवड्यात तुम्हाला दीक्षा मिळते आणि वीकेंडला बरं का तुम्ही परमानंदात असता, भावस्पंदन करून, आणि तरीही ते पुरेसं नाही. हायटेक बरं का. तुम्ही उल्लेख केला की तुम्हाला अध्यात्मावर अधिक वेळ घालवायचा आहे. तुम्ही त्याबद्दल अधिक सांगू शकाल का? पहा, हे कार्यक्रम अनेक प्रकारे स्वतःहून परिपूर्ण आहेत, पण तरीही तुम्ही याकडे विशिष्ट प्रकारे पाहिलं तर ते आध्यात्मिक प्रक्रियेशी ओळख करून देण्यासारखं आहे. एखाद्यानं स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं तर हे 7 दिवस साक्षात्काराचा मार्ग बनू शकतात. त्यात तसे घटक आहेत, पण किती लोक ते घडवून आणतात हे नेहमीच शंकास्पद आहे. लोक याचा वापर फक्त थोडं निरोगी, शांत, अधिक स्थिर होण्यासाठी किंवा कशासाठी तरी करतात. ते कार्यक्रमातून फक्त थोडे अधिकचा विचार करतात. ते त्यांच्या परमस्वरूपापर्यंत पोचण्याचा विचार करत नाहीत. तर त्यासाठी आम्हाला आवडेल की वेगवेगळ्या लोकांच्या गरजा वेगवेगळ्या असल्यामुळे आम्ही सर्वांसोबत एका विशिष्ट बिंदूपर्यंतच समान गोष्टी करू शकतो. एका ठराविक बिंदू पलीकडे ते खूप वैयक्तिक होत जातं. एकासोबत जे करता ते तुम्ही दुसऱ्यासोबत करू शकत नाही, कारण ते खूप वेगळं आहे. एखाद्याच्या कर्माच्या रचनेनुसार त्यानं स्वतःला कोणत्या प्रकारच्या सापळ्यात बांधलं आहे त्यानुसार उपायसुद्धा वेगळा असावा लागतो. तर मूलभूत अध्यात्म म्हणजे काय? मूलभूत अध्यात्म ही अशी जागा आहे जिथे कोणतीही शिकवण नाही. तुम्हाला कोणीही सांगत नाही की कसे असावे, कसे नसावे वगैरे. हे मूलभूतपणे तुमच्यातील जीवन हाताळत आहे. तुमचं मन नाही, भावना नाहीत, शरीर नाही, फक्त जीवन ऊर्जा हाताळणे आणि त्यांना एका विशिष्ट दिशेनं नेणे. पहा, ज्या क्षणी तुम्ही इथे बसता तुम्ही थोडे अस्वस्थ असता. लोक आवाज करत आहेत आणि त्यांना मोकळं सोडलं तर ते छताच्या पार जातील. तुम्ही त्यांना मोकळं सोडलं तर इथे असे लोक आहेत जे छतातून उडून जातील. ते तसे आहेत. कारण शेवटी जर आध्यात्मिक प्रक्रिया घडून यायची असेल या जीवनात, या जन्मात, तुम्हाला खरोखर तुमच्या मर्यादांपर्यंत पोहोचायचंय, तर एक मार्ग म्हणजे प्रखर भक्ती.
जिथं तुम्ही तुमचं जीवन फेकून देता पूर्णपणे. बाकी काहीच महत्वाचं नसतं. तुम्हाला ते वेडे लोक माहीत आहे? तुम्ही ऐकलं असेल. रामकृष्ण, मीराबाई हे लोक पूर्णपणे वेडे होते. तुम्हाला हे माहिती हवं? आज तुम्ही त्यांची पूजा करताय. ते सोपं आहे. जे लोक त्यांच्यासोबत राहिले त्यांचा काळ खूप भयानक होता, कारण त्यांची भक्ती अशी होती. ते पूर्णपणे वेडे लोक होते. त्यांना भोवतालच्या जगाची जाणीव नव्हती. तुम्ही पाहाल की ज्या त्रासातून जावं लागलं मीराबाईंचे पती भोजराज यांना, अविश्वसनीय. दुसरा कोणी कोलमडला असता. ते इतक्या भयानक काळातून गेले कारण ही स्त्री भक्त आहे, एक वेडी भक्त. तुमच्यात वेडेपणा नसेल तर तुम्ही भक्त होऊ शकत नाही, हे जाणून घ्या. तुम्ही खूप नियंत्रित भक्त आहात. तुम्ही भक्त नाही, तुम्ही एक महान फसवणूक आहात. नियंत्रित भक्ती असं काही नसतं. भक्ती फक्त वेडीच असू शकते, दुसरा कोणताही मार्ग नाही. तर हा एक मार्ग आहे. पण तुम्ही या मार्गाने गेलात तर आजच्या जगात तुम्हाला सुरक्षित वातावरणात राहावं लागेल. नाहीतर जर मीराबाई किंवा रामकृष्ण अमेरिकेत प्रकट झाले तर तुम्ही लगेच त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे सोपवाल, कारण ते असे सगळे गुणधर्म दाखवत आहेत की ज्यात मानसोपचार तज्ज्ञ or a psychoanalyst. कायमचा अशील म्हणून पाहतो. कायमचं गिऱ्हाईक. हो, ते सर्व गुण दाखवत आहेत. ते दुसऱ्या जगातले आहेत, पण त्याने फरक पडत नाही. तुम्ही सध्या अशा गोष्टींची पर्वा करत नाही. जर असे लोक अमेरिकेत दिसले तर त्यांना नक्कीच सर्व प्रकारची औषधे देऊन नियंत्रित केलं जाईल आणि उद्ध्वस्त केलं जाईल. ते वेडे लोक आहेत. त्यांना सुरक्षित वातावरण गरजेचं आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एका आश्रमाची गरज आहे, एक समर्पित जागा जिथे वेडे लोक सामान्यपणे राहू शकतात. पूर्णपणे वेडे लोक, त्या गोष्टीनं वेडे झालेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ज्ञान किंवा बौद्धिक मार्ग निवडायचा असेल तर मग तुम्हाला धारदार बुद्धिमत्तेसाठी खूप साधना गरजेची आहे. तुमची बुद्धिमत्ता एखाद्या धारदार पात्यासारखी करण्यासाठी की त्याला काहीही चिकटणार नाही, पण ती प्रत्येक गोष्ट चिरत जाऊ शकेल. जर हे घडायचं असेल तर आपल्याला खूप साधनेची गरज आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला एका विशिष्ट जागेची गरज आहे, जिथं त्यांना इतरांच्या संपर्कापासून लांब ठेवता येईल. नाहीतर ते शक्य होणार नाही. जर आपल्याला क्रिया करायची असेल, जर आपल्याला लोकांची ऊर्जा उच्च स्तरावर नेऊन त्यांना पलीकडे न्यायचं असेल, तर तेव्हा देखील प्रचंड साधना गरजेची आहे, ज्यासाठी एक जागा लागेल. एकमेव गोष्ट जी तुम्ही जगामध्ये करू शकता ती म्हणजे कर्म. तुम्ही जगात कर्मयोग करू शकता आणि कौतुक मिळवा. जर तुम्ही योगाचा इतर कोणताही प्रकार तीव्र स्वरूपात केला तर जगात तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला नक्कीच खूप त्रास होईल. अशा गोष्टी स्वीकारण्या इतकं हे जग प्रगल्भ नाही. अमेरिकेत तर हे खूप वाईट असेल. अगदी भारतातही ते वाईट आहे. हळूहळू ते सर्व पाश्चात्य झाले आहेत बरं का. आज भारतात जर रामकृष्ण प्रकट झाले तर त्यांच्यासाठी मोठी समस्या असेल. त्या काळी ते कसेबसे पार पडले. आज त्यांना अडचणी येतील. आज त्यांना बरं का मी योग्य शब्द शोधत आहे. त्यांना माझ्यासारखं समाजप्रिय व्हावं लागेल. नाहीतर ते जगू शकणार नाहीत. मी सुद्धा गेल्या 7 वर्षांपासून मी असा आहे. पूर्वी मी काहीच पर्वा करत नव्हतो. कोण काय विचार करतो, कोण काय करतं, अशा फालतू गोष्टीं. मी फक्त तेव्हाच बरं का
एका टप्प्यापर्यंत सर्व काही उभं केलं आणि ध्यानलिंग, आणि मग प्राणप्रतिष्ठेपूर्वी आणि प्राणप्रतिष्ठेनंतर मी पूर्णपणे वेगळा व्यक्ती आहे. जे मला आधीपासून ओळखतात त्यांचा विश्वास बसत नाही की मी तोच व्यक्ती आहे. माझ्याबद्दलचं सर्व काही मी बदललं. मला आणखी बदलायचं होतं, पण मग वाटलं की ते खूप दुखावतील, म्हणून मी ते थोडं नियंत्रित केलं. पण तुम्ही सद्गुरू श्री ब्रह्मांना पाहायला हवं होतं. ते आगीसारखे होते. लोक त्यांना पाहून घाबरायचे. लोकांनी त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर ते घाबरायचे. पहा, आता मी स्वतःला सतत सौम्य करत आलोय. जर मी 1 तास हसलो नाही तर तुम्ही माझ्यासोबत बसायला घाबराल. मी धोकादायक आहे म्हणून नाही, तर मी आव्हान देतो. तुमच्या सध्याच्या अस्तित्वालाच मी आव्हान देतो. तुम्ही सध्या जे आहात त्याला आव्हान वाटेल जर तुम्ही फक्त माझ्यासोबत बसलात आणि मी हसलो नाही तर. मी सतत हसत असतो जेणेकरून तुम्ही पळून जाऊ नये. होय, जर ही तीव्रता तिथे नसेल तर ते फक्त बोलायचं अध्यात्म आहे. एखादा गुरु तुम्ही सध्या आहात त्याला सतत आव्हान देत नसेल तर तुम्हाला त्याची गरज काय? काहीतरी शिकण्यासाठी तुम्ही पुस्तकातून शिकू शकता. तुम्हाला शिकण्यासाठी गुरुची गरज नाही. गुरु इथे अशा गोष्टी नष्ट करण्यासाठी असतो ज्या तुम्ही स्वतःहून कधीच नष्ट करू शकत नाही, जेणेकरून मर्यादित नष्ट होईल आणि काहीतरी पलीकडचं तुमच्यासोबत घडेल. जर तुमच्यासोबत काहीतरी पलीकडचं घडायचं असेल आणि या जीवनात काहीतरी साध्य करायचं असेल तर तुमच्या जीवनात जर नवीन आयाम आले आणि तुम्हाला ते हाताळायचं कसं हे माहीत नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडाल. आज सांत्वना देणे हे वरवरचं अध्यात्म आहे. काळजी करू नका, मी तुम्हाला आशीर्वाद देईन, सर्व काही ठीक होईल. मला तुमच्याबाबत काहीही ठीक असावं असं वाटत नाही. समजतंय का? मला तुमच्याबाबत काहीही ठीक व्हावं असं वाटत नाही. मला तुमचं जीवन पूर्णपणे उलटं करायचं आहे, जेणेकरून तुम्ही गोष्टी आहेत तशा पाहाल. जीवन उलटं करणं म्हणजे तुमचं घर किंवा नोकरी किंवा आरोग्य विस्कळीत करणं वगैरे नव्हे. तुमचा दृष्टिकोन, जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला पाहिजे. नाहीतर तुम्ही गोष्टी आहेत तशा पाहू शकणार नाहीत. हे तुम्ही स्वतःहून करू शकणार नाही. जर तुम्ही ते स्वतःहून केलं तर जे बदल घडतील ते तुम्हाला इतके घाबरवतील की तुम्ही परत जुन्या मार्गाकडे धाव घ्याल. जोपर्यंत इथे कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शन करून त्यात हस्तक्षेप करून गोष्टींवर नियंत्रण ठेवणारं नसेल, मग जेव्हा ऊर्जेच्या स्तरावर बदल घडतात तेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही खरोखर मरणार आहात. काहीतरी पूर्णपणे नवीन घडत आहे. नवीन काहीतरी घडणारं बहुतेक लोकांना मृत्यूसारखं वाटतं. नवीन काहीतरी खूप आव्हानात्मक वाटतं. काहीतरी पूर्णपणे नवीन असेल तर लोकांना वाटेल की मृत्यू येणार आहे, नाही का? पहा, आत्ता सध्या समजा या भिंतीतून काळं आणि मोठं काहीतरी बाहेर आलं. प्रचंड भीती. का? कारण तुम्हाला वाटतं की ते तुम्हाला खाऊन टाकेल. तुम्हाला वाटतं की मृत्यू येणार आहे. नवीन काही म्हणजे तुम्हाला वाटतं की ते आव्हान आहे आणि तुम्ही मरणार आहात. तर जेव्हा तुमच्या ऊर्जा प्रणालीमध्ये मोठे बदल घडतात तेव्हा स्वाभाविकपणे तुम्हाला वाटतं की तुम्ही मरणार आहात. जोपर्यंत तिथे कोणीतरी नसेल जो या गोष्टीत हस्तक्षेप करून तुमच्यासाठी ते योग्य प्रकारे घडवून आणेल, तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. तुम्ही 1 पाऊल पुढे टाकाल आणि काही घडलं की 10 पावलं मागे घ्याल. तर अध्यात्म, मूलभूत अध्यात्म म्हणजे या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन करणे. तुम्ही आजकाल आम्ही भारतातल्या योग केंद्रामध्ये अनेक गोष्टी नियंत्रित केल्या आहेत. आता गोष्टी खूप नियंत्रित आहेत. तुम्ही पहिली 3 वर्ष पाहायला हवं होतं. जेव्हा आम्ही इथं आलो होतो, लोक फक्त असे, त्यातले काही जण दिवस-रात्र वेड्यासारखे ओरडायचे. काही जण बरं का आनंदाने ओसंडून जायचे. सर्व प्रकारच्या परिस्थितीत असायचे. काही जण इतके धुंद व्हायचे की अनेक दिवस उभं राहू शकत नसतं.
विविध प्रकारच्या गोष्टी घडत होत्या, कारण आम्ही काही मूलभूत बदल खूप तीव्रपणे करत होतो. पण आता ते सौम्य केलंय आणि एका विशिष्ट प्रकारे ठरवलं गेलंय. आणि सुरुवातीच्या काळात आम्ही जे काही केलं होतं त्याचा त्या जागेवर खूप मोठा परिणाम झाला. तुमच्यापैकी जे तिथे गेले आहेत, तुम्ही या गोष्टींबाबत किती संवेदनशील आहात यावर अवलंबून, पण तुम्ही फक्त बाहेर उभे राहा. मी इमारतीबद्दल बोलत नाहीये, मी या जमिनीच्या तुकड्याबद्दल बोलतोय. बाहेर उभे राहा, ती जागा अनुभवा. ठीक आहे, बाहेर जंगलात बसा, जंगल खूप सुंदर आहे, तिथे बसा आणि ध्यान करा. आत येऊन ध्यान करा, तुम्हाला मोठा फरक दिसेल. संपूर्ण जागा ऊर्जेनं भरलेली आहे. तर सर्व काही फास्ट फॉरवर्डवर आहे अशी जागा निर्माण करणं, तुमचं जीवन फास्ट फॉरवर्डवर असेल. अध्यात्म म्हणजे मुळात तुमचं जीवन फास्ट फॉरवर्डवर करणे. तुम्हाला उत्क्रांतीच्या सामान्य गतीनं जायचं नाहीये, तुम्हाला उत्परिवर्तित व्हायचंय. अध्यात्माचा अर्थ हाच आहे. तर अशी ऊर्जास्थळ निर्माण करणे जिथे सर्व काही वेगाने घडत आहे. आणि जेव्हा सर्व काही वेगाने घडतं, बरं का, जीवन तुम्हाला माहिती आहे त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीनं घडतं. जर तुम्ही संगीत फास्ट फॉरवर्डवर लावलं तर तुम्हाला माहीत आहे ते कसं ऐकू येतं? ते तसंच असेल. म्हणून जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं संगीत लावता तेव्हा काय घडतंय याचा अर्थ लावायला कोणीतरी हवंय, नाहीतर लोक पळून जातील. यात विविध पैलू सामावले आहेत, पण मूलभूतपणे सांगायचं झालं तर हो, तुमचं जीवन खरोखर फास्ट फॉरवर्डवर जाण्यासाठी आम्हाला वाटत नाही की तुम्ही उत्क्रांतीच्या वेगानं जावं. त्यासाठी खूप वेळ लागेल. माझ्याकडे इतका संयम नाही, मी तेवढा वेळ इथं नसणार आहे.